जो हम लोग लेते हैं वो लिख सकता तो हूँ। वही लिखो, वही लिखने के लिए बोल रहा हूँ मैं, दूसरा लिखने के लिए बोल रहा हूँ। कितना लिखा है आपने उसके ऊपर? 50 लिखा है ना उसके ऊपर, 30 वाली बॉटल 50 में दे रहे हो। MRP 35 रुपये, पण ग्राहकाकडून घेतले गेले तब्बल 50 रुपये. एका बाटलीमागे थेट 15 रुपयांची जादा वसुली. मुंबईच्या अंधेरी पश्चिम मधील सात बंगला परिसरात ग्राहकांच्या खिशावर असा डल्ला मारला जातोय का? आणि जर हे खरं असेल तरी मनमारी थांबवणार कोण? भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. तर ही घटना समोर आली आहे एका ग्राहकाने पाठवलेल्या व्हिज्युअल्स मधून. ठिकाण आहे जथान्स फूड फॅक्टरी, साई शॉपिंग सेंटर, शिव मंदिराच्या मागे, सात बंगला, अंधेरी पश्चिम. ग्राहकाने पाठवलेल्या माहितीनुसार स्प्राईट 750 ml या शीतपेयाच्या बाटलीवर 35 रुपये MRP असताना ग्राहकाकडून तब्बल 50 रुपये आकारण्यात आले. म्हणजेच 35 रुपयांची वस्तू 50 रुपयांना. एका बाटलीमागे 15 रुपये जास्त. आता सवाल असा आहे की फक्त 15 रुपयांची बाब आहे का? तर नाही, कारण हा प्रश्न आहे ग्राहकांच्या हक्कांचा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा. कायदा काय सांगतो? पॅकेज कमोडिटी घोषित केलेल्या मॅक्झिमम रिटेल प्राइस अर्थात MRP पेक्षा जास्त किंमत आकारण्याबाबत लीगल मेट्रोलॉजी नियम लागू होतात. लीगल मेट्रोलॉजी पॅकेज कमोडिटीज रूल्स 2011 मधील रूल नंबर 18(2) या संदर्भात महत्वाचा आहे. म्हणूनच बाटलीवर जर 35 रुपये MRP स्पष्टपणे नमूद असेल आणि त्याच पॅकेज वस्तूसाठी ग्राहकाकडून 50 रुपये आकारले गेले असतील तर या प्रकरणाची लीगल मेट्रोलॉजी विभागानं तपासणी करणं गरजेचं आहे. मुळात पण प्रश्न फक्त या एका दुकानाचा नाही. आज एका ग्राहकाकडून 15 रुपये जास्त घेतले, उद्या दुसऱ्याकडून, परवा तिसऱ्याकडून, अशा छोट्या छोट्या रकमा मिळून ग्राहकांच्या खिशातून किती पैसा जातोय? आणि ग्राहकांनी प्रत्येक वेळी बिल मागायचं, प्रश्न विचारायचा, तक्रारी करायच्या आणि मग कारवाईची वाट पाहायची. असं किती दिवस चालणार? आणि इथेच तुकाराम मुंडे यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्यांची गरज अधोरेखित होते. एकीकडे प्रशासनात तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी आहेत ज्यांच्याकडून नियमांचं उल्लंघन किंवा गैरप्रकार आढळल्यास कठोर आणि तातडीची कारवाई व्हावी अशी जनतेची अपेक्षा असते. मग ग्राहकांच्या संरक्षणासाठीही अशाच धडाडीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज नाही का? कारण नियम फक्त कागदावर असतील, तक्रारी फक्त फाईलमध्ये पडून राहतील आणि MRP पेक्षा जास्त पैसे आकारण्यासारखे प्रकार सर्रास सुरू राहतील तर सामान्य ग्राहकाला संरक्षण मिळणार तरी कधी? ग्राहक संरक्षणासाठी यंत्रणांनी सक्रिय होण्याची गरज आहे. दुकानदाराकडून नियमांचं उल्लंघन होत आहे का? तपासणी करा. MRP पेक्षा जास्त किंमत आकारली जात आहे का? पडताळणी करा. नियमभंग सिद्ध झाला, कायद्यानुसार कारवाई करा. कारण अधिकारी धडाडीचे असतील, कारवाई जलद असेल आणि नियमांची भीती असेल तरच ग्राहकांच्या खिशावर सुरू असलेली अशी सर्रास लूट थांबेल. आता या प्रकरणात लीगल मेट्रोलॉजी विभाग या व्हिज्युअलची दखल घेणार का? जथान्स फूड फॅक्टरीची तपासणी होणार का? MRP आणि प्रत्यक्ष आकारलेली किंमत याची पडताळणी होणार का? आणि जर ग्राहकाकडून MRP पेक्षा जास्त रक्कम आकारल्याचं तपासणी स्पष्ट झालं तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न सध्या हे प्रकरण पाहून उपस्थित होत आहेत. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी भारत 24 तासला आजच सबस्क्राईब करा.